ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंता अटी प्रिया पुत्रधन, भिजज्याचा शीन तिची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूचे थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, भिजज्याचा शीन तिची फळ, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरिराम बाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, भिजज्याचा शीन तिची फळ, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथ, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, कृपादाने कथिता विस्तार, कृपादाने कथिता विस्तार, कृपादाने कथिता विस्तार, कृपादाने कथिता विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानील संत शिरंजव चित्ताशी आपुलिया, जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते चिवंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता। ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निचरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीजजाचा शिनतेची फळ। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांचे सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा वर्तमान जगत असताना, विश्वाची निगराणी करीत असताना, याचा सांभाळ करीत असताना, याला जपत असताना,
याच्या दुःखाचा अभ्यास करायचा, परिशीलन करायचं आणि ते दुःख घालवण्याकरता त्याला उपाय सांगायचा. आजच्या अभंगामध्ये तुकोबार आहे. मेहनत करायला सांगतात, पण मेहनत कशा करता? संपूर्ण जगताच्या पाठीमागे जे जन्म मरणाचं दुःख लागलं आहे ते दुःख घालवण्याकरता मेहनत करायला तुकोबार आहे सांगतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर ही बापदारा या पवित्र रामनगरामधीलच एक वीरभद्रवाडी, या वीरभद्रवाडीवर आज आपण सर्व मायबापांना जे कीर्तन सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं दादा, त्याच्या पाठीमागं कारण आहे. तसं माझ्या प्रभूची कथा करत असताना तिला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे, काहीच निमित्त नाही तरी देवाची कथाच करावी. कारण माझ्या प्रभूची कथा अमंगलाला मंगल करणारी आहे, अपवित्राला पवित्र करणारी आहे. नाही नाही, जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी माझ्या प्रभूची कथा आहे. विठ्ठल विठ्ठल कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. फलश्रुती कथेची किती मान सांगतात तुकोबार आहे. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. कशामुळे? गाता ऐकता सादर ही पवित्र हरी कथा. म्हणून कथेला निमित्त असले तरी देवाची कथा करावी. या कथेला निमित्त आहे, ही नैमित्तिक कथा आहे. या कथेला निमित्त काय आहे? मासाहेब गंगा भागीरथी वत्सलाबाई जगन्नाथ मुकींद या मातेचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा, वर्षश्राद्ध म्हणा. त्यांच्या पाठीमाग असणार त्यांचा परिवार, मुलं आहे दादा. संजय जगन्नाथ मुकींद, विठ्ठल जगन्नाथ मुकींद, काशीनाथ जगन्नाथ मुकींद आणि 3 मुले आहे मासाहेबाला. आशाबाई, उषाबाई, सुशीलाबाई, अशा 3 मुली, 3 मुलं आणि हा मुकींद, समस्त मुकींद परिवार. या सर्वांना आज या ठिकाणी मासाहेबाचे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आहे आणि त्या निमित्ताने माझ्या प्रभूची कथा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आज सेवा करीत असताना माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबारा म्हणजे कलियुगात दयाळू अंतर्गत साधू आहे. दया, दया धर्म का मूल है पाप मूलाभिमान. तुलसी दया न छाडिये जब लग घट में प्राण. भूतांची दया ही भांडवल संता पुली ममता नाही देही. आणि दयाळू अंतकळाची माणसं इथं आले कशा करता येतात? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. परोपकारा करता आलेले, धर्म घेऊन आलेले, दया घेऊन आलेले. कारण धर्म, दया ही सगळी परोपकार ही सगळी धर्माची अंग आहे दादा. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीड सम नाही आदमाई. परोपकार करायचा हे साधूचं जीवन आहे. धर्मरक्षण परहितासारखा धर्म नाही म्हणून इथं दयेच्या माध्यमातून माझे तुकोबार परोपकाराची कामं करायची. घराघरापर्यंत, कुटीपर्यंत जायचं, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत जायचं आणि दादा त्याच्या दुःखाचा अभ्यास करायचा. जसं माझे कबीर महाराज म्हणतात ना, संपूर्ण जगतामध्ये जे दुःख आहे दादा, नाहीतर कोणी सुखी नाही. कबीर महाराज जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी को दुःख दुनारे. अशा मनसा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा. आणखी सांग माझे कबीर महाराज म्हणतात, तुम्हाला खरं सांगू, खरं सांगायला गेलो साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कह ना जाए रे.
ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिने सृष्टी कमाई रे. या सृष्टीची उत्पत्ती निर्मिती करणारा ब्रह्मदेव दुःखी. कशामुळे दुःखी आहे? येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्यासी मर गए हाकीम रोगी. जायचं आहे दादा, इथं अवताराधिकांना जावं लागतं. दादा पुन्हा पुन्हा काय करू नका, चांगलं ऐकायला यायला लागलं का मग ते असं बाहेर आवाज नाही गेला पाहिजे, डबल आवाज नाही. विठाला 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 विठाला. सर्वजण दुःखी आहे आणि कोणाला कुठलंच दुःख नसलं, पण जन्मायचं आणि मरायचं दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. पण हे दुःख घालवण्याकरता दादा कलियुगामध्ये हे साधू संत इथे येतात, परोपकार करण्याकरता येतात. मग घराघरापर्यंत जायचं, कुठे कुठेपर्यंत जायचं आणि त्याच्या दुःखाचा अभ्यास करायचा. याच्या पाठीमागे दुःख काय, चिंतित काय, सर्व प्रकारची उपलब्धी असताना, अनुकूल असताना दुःख कशाचं आहे, चिंता का करतात, हे चिंतित काय. प्रत्येक सज्जनाकडे पाहिलं जातं, टेन्शन फ्री कोणीच नाही. टेन्शन चिंतामुक्त जीवन जगण्याकरता साधू संत इथे येतात दादा. आणि ये करो ये न करो, ये अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, ही नीती आहे अनिती आहे, सगळ्या प्रकारची शिकवण द्यायची. पण हे करीत असताना दुःखाचा अभ्यास करायचा. माझ्या तुकोबाने पाहिलं बाबा, प्रत्येक सज्जनाच्या पाठीमागे जन्ममरणाचं दुःख लागलं आहे. जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. बऱ्याच वेळेला काही माणसाची समज आहे, जो गेला का तो सोयला लागला म्हणतात. सोयला नाही लागला, त्याच्या हिशोबाला सुरुवात झाली. विठाला 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 विठाला. बऱ्याच मंडळीची अशी समज आहे, त्यांना असं वाटतं जो गेला तो सोयीला लागला. नाही दादा, सोयीला नाही, त्याचा हिशोब सुरुवात होतो त्या दिवसापासून. मासाहेबाच्या आजचा शेवटचा मुक्काम आहे वर्षभर, आणि हे कार्यक्रम केले पाहिजे. बरं 10व्यापासून सुरुवात करायची, मासिक पितर, आणि आत्तापर्यंत वर्ष 7पर्यंत मासिक पितर घालीत आजचा शेवटचा मुक्काम. आणि शेवटच्या मुक्कामाला मासाहेबाला जेवढं काय देता येईल तेवढं आजच्या दिवशी द्यायचं. त्याचं सिद्ध प्रसारण आहे या वीरभद्रवाडीवरून, या मुकिंद परिवाराकडून जे दिलं जाईल ना दादा, ते मातेच्या हिताकरताच आहे, कल्याणाकरताच आहे. म्हणून महाराजांनी पाहिलं, जन्म मनाचं दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. कोणाला कुठलंच दुःख नसलं, पण जन्मायचं मरायचं हे दुःख आहेच ना. पण हे घालवण्याकरता ज्याच्या अंतकरण दया आहे ना दादा, ते दयाळू अंतकरणाची माणसं, हे दुःख घालवण्याकरता आपण काही करू शकतो का? हे साधूचं जीवन आहे. साधू जीवन म्हणजे परोपकार, केवळ परोपकार. बरेच वेळेला साधू इथं देण्याकरता येतात. येथे उपकारासाठी आले, पण साधू देण्याकरता येतो. दादा आपला तसा भाग्यवान परिसर आहे. इथं गंगामाईचा तट तर आहेच आहे, पण इथं जवळच सरला बेट स्वानंद शिकणाशी ब्रह्मलीन संत गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा, आज विद्यमान काळामध्ये रामगिरी बाबा, या सगळ्या मंडळीचा आपला सहवास आहे. आणि गंगामाईचं निर्मल जन आहे, निर्मल जन पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेतले, जिथे हरीचे दास जन्म घेतली. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेतली, जिथे हरीचे
आनंदी आहे, भजनानंदी आहे. याची निगराणी करीत राहतो, सतत त्याला जपत राहतो, त्याला सांभाळत राहतो. आणि आम्ही तर बार बार म्हणतो साधू समाजाचं सुरक्षा कवच आहे, सुरक्षित ठेवतो. सतत समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम साधू करतो. म्हणून आपली सुरक्षा सरला पेठेच्या अंकित त्यांच्या आश्रित राहणारे तुम्ही सर्व मंडळी आणि दादा, पण भयमुक्त जीवन जगण्याकरता साधूचा आश्रय आहे. आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. हरीच्या दासा चिंता हे तो अघटित वार्ता, हरीच्या दासा भय हे बोलू आम्हा नाही चिंता भय धाक. जन्म मरण काही जन्म मरण काही झाला इहलोकी परलोक. झाला इहलोकी परलोक. आरे सकळी वैकुंठ तुझ लागली सकळ चिंता. तुझ लागली सकळ चिंता. तुझ लागली सकळ चिंता. चिंता तुझ लागली सकळ चिंता. आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हा भय नाही चिंता नाही धाक नाही. जन्म मरण काही एक, कशामुळे झाला इहलोकी परलोक, आले सकळे वैकुंठ. जन्म मरणाची कायशी चिंता तुझ्या शरणागता माय बापा. जन्म मृत्यू स्वप्नासारखी आपत्यान दिशे पारिके. तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताची. भय घालवण्याकरता दादा कोणाला विचारायचं नाही. कुठली जटिल समस्या जीवनात आली, माझ्या ज्ञानोबर आहे तुकोर आहे पलीकडे, कोणाला काही विचारू नका दादा, काही विचारायचं. शंका समाधान आणि कुठली जटिल समस्या असेल, ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानोबरायचा आश्रय करा. गाथा उघडा, तुकोबरायचा आश्रय करा. नाहीतर कोणाचा सज्जनाचा आश्रय करून आपल्या समस्येचं समाधान, चिंतामुक्त जीवन जगण्याकरता साधूची एक ठीक आहे. हे पात्र असं आहे, दयाळू अंतकरण आहे. आपला दया कृपा करुणेच्या माध्यमातून या विश्वाची निगराणी करीत असताना माझ्या तुकोबरायला यांची भीती घालवण्याकरता आपण काय करू शकतो. आणि भीती कोणती आहे, जन्मायचं मरायची भीती घालवण्याकरता. आणि तुकोबरायांनी एक उत्तम उपाय पवित्र सुजाव देत असताना अभंगाचं प्रथम चरण आहे. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. 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 ऐसी जोडी
फेरा गरीब हो जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गरीब जेने चुके फेरा गरीब नाशिवंताची प्रिया पुत्रधन 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 नाशिवंताची प्रिया प्रिया ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास अशी मेहनत करा ऐशी जोडी करा कलियुगात तुकोबाराय मेहनत करायला सांगतात बऱ्याच उच्च शिक्षित मंडळीचं म्हणणं असं आहे साधू संतांनी लोकांना निष्क्रिय बनवलं निष्क्रिय नाही बनवलं कामाला लावलं मेहनत करायला लावली दादा अशी मेहनत करायची पण मेहनतीचं चीज झालं पाहिजे कोणती मेहनत करायला लावली तुकोबारायांनी महाराज म्हणतात अशी मेहनत करा दादा अशी जोडी करा रामकंठी धरा बरं मेहनतीचा चीज काय आहे जेने चुके फेरा गर्भवास जन्म मलाच दुःख करा माझ्या तुकोबारायाला दया आहे ना महाराजांना माहीत होतं जन्माचं दुःख किती भयानक आहे महाराज स्वतः आपल्या मुखातून सांगतात काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझा क्षणा क्षणा ध्यातासे स्वतः तुकोबाराय आपला निजी अनुभव सांगतात प्रथम केला गर्भीवास काय ती सांगावी सायास दुःख भोगिनी नवईवास आलो जन्मासी येथवरी प्रथम केला गर्भवास काय ती सांगावी सायास दुःख भोगिनी नवईवास आलो जन्मासी साधू संतांना जन्माचं दुःख माहीत होत प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवईमास आलो जन्मास येथवरी नवमास कष्टला से दाव्याने प्रसूत झाली मदलसराने माझ्या माऊलीनं मदलसर केली बघा ती मदलसराने आपल्या प्रत्येक बाळाला पाळण्यात घालायचं आणि अंगाईगीत गात असताना त्या जन्मल्यापासूनच्या वेदना दुःख त्याला सांगायचं नवमास कष्टला से दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली अकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली स्मरे त्या हरिहरा द्याय कृष्ण माऊली परिंदे मदालसा सोमजो जो रे बाळा गर्भाच्या यातना किती भयानक आहे तुकोबाराय निजी अनुभव सांगतात मदलसरांनी माझे माऊली तेच सांगतात उपदेश मदालसा देह निर्मिला कैचा आला शिकवण्या वाटा मातीची गर्भवास जो पंथ ओखटा रे पचलाशी कर्म कोठा अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया दटा परिंदे मदालसा समजो जो रे बाळा दुःख किती भयानक आहे पण हे दुःख घालवण्याकरता साधू संत इथे येतात विश्वाची निगराणी करायची याला सांभाळायचं याला जपायचं आणि जपत असताना या दुःखातून भयातून मुक्ती करण्याकरता छुटकारा होण्याकरता तो करून मेहनत करा दादा पण कशी ऐशी जोडी करा रामकंठी धरा माझ्या प्रभूचं अखंड चिंतन करा जन्म मनाचं दुःख घालणं का दुसरा उपाय नाही बरं का दादा बऱ्याच वेळेला अनेक माणसं
या भयातून दुःख होण्याकरता, सुट्टी होण्याकरता, छुटकारा होण्याकरता अनेक प्रकारचे उपाय करतात. पण अनेक उपाय इथं काही कामाचे नाही. मी सांगितलं ना, काही समस्या आली ज्ञानवर तुकोबराकडे पाहायचे दादा, आपोआप समस्येचं समाधान होईल. तुकोबराय म्हणतात बाबा एवढाच एक उपाय, राम कंठी धरा. कारण राम म्हणता तरे जाणता नेनता, ओकायाती भलता कुळहीन. राम म्हणता तया जवळी नये भूत, कैचा यमदूत म्हणता राम. राम म्हणता तरे भव सिंधू पार. राम म्हणता तरी भव सिंधू पार. राम म्हणता तरी भव सिंधू पार. धीरधार म्हणता राम, सुखीधार म्हणता राम. गाफील नाही राहायचं. मी थोडा आजारी आहे, पण तुम्ही तर कोणी काय नाही, चांगले देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवलं, चांगलं ठेवलं. गाफील नाही राहायचं. इथं तुम्हीच पत्रिकेवर लिहिता, येत ज्याने आळसू केला तुम्हीच लिहित. नाही, तुमच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्ही जबाबदार पात्र आहे, या देशाची जबाबदार पात्र आहे. या देशाची जबाबदारी तुमच्यावर आहे. बरं, धर्मरक्षा, श्रुतीपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता हे सगळं सांभाळायचं काम तुमचं आहे दादा. नुसतं आपलं कथा कीर्तन करून नाही जमत ना दादा, किंवा घोषणा करून नाही जमत. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र में सद्भावना हो, सभी का भला हो. एवढ्यावर भलं होणार नाही ना दादा. तुम्हाला मेहनत करावी लागेल दादा. मग मेहनत कोणती करायची? रामकंठी धरा, अखंड माझ्या प्रभू चिंतन. आणि ज्या मुखामध्ये माझ्या प्रभूचं चिंतन नाही दादा, कंठी कृष्ण म्हणे नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी. कंठी कृष्ण म्हणे नाही अशोभते वाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी. कंठी कृष्ण म्हणे नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी. कंठी कृष्ण वाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी. कंठी कृष्ण म्हणे नाही अशुभते वाणी. म्हणून माझा मालिक, माझा प्रभू ज्याही परिस्थितीमध्ये ठेवील तुम्हाला, ज्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ठेवील. स्वर लावला होता ना तुम्ही? बरं बरं. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. मी थोडा अस्वस्थ आहे, म्हणून मला गरजेचं आहे. तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. देवाची तर मदत आहे, पण त्यात तुमची मदत गरजेची आहे. बरं, विठ्ठल 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 विठ्ठल. राम म्हणता तरे भव सिंधू पार, चुके येरजार म्हणता राम. कंठी कृष्ण म्हणी नाही अशुभती वाणी. ज्या मुखामध्ये माझा मालिक ज्याही परिस्थितीत तुम्हाला ठेवील ना दादा, त्या परिस्थितीमध्ये ईश्वर चिंतन करीत राहायचं. नुसतं म्हणायचंच नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माणसानं असे प्रमाण पाठ करून घेतात, पण निश्चिंत राहतात. आमचे महापुरुष म्हणतात बाबा, माझा मालिक ज्याही परिस्थिती तुला ठेवील ना दादा, देवाला विसरू नको. दो बात नको मत भूल, जो चाही कल्याण. नारायण एक मौत तुझे श्री भगवान. मरण विसरायचं नाही, देवाला विसरायचं. दोन गोष्टी विसरायच्या. मग जसा देव ठेवील, नुसतं म्हणायचं नाही ठेविले अनंत म्हणायचं नाही. जाय विधी राखे राम, ताई विधी रहिये, सीताराम 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 कहिए. मुख में है राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में. सीताराम 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 कहिए.
जाई विधी राखे राम ताई विधी रहिये, जाई विधी राखे राम ताई विधी रहिये मतलब ठेविले अनंते, त्याचा अर्थ तोच आहे. विठ्ठल 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 रामकंठी धरा. जन्माचं दुःख जेवढं भयानक आहे दादा, तेवढं मरणाचंही दुःख भयानक आहे. आमचे महापुरुष म्हणतात मरणाचंही दुःख भयानक आहे. आणि आपण म्हणतो मेला तो सोयला लागला, नाही सोयला नाही लागला. हिशोब द्यावा लागतो दादा. अवताराधिक गेले, आपल्याला जायचं आहे. अरे पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हाके मरोगी, दवा देने वाले मर गए, दवा खाने वाले भी मर गए. अवताराधिकांना जायचं आहे. हकीम रोगीचा मतलब अर्थ तोच आहे. दवा देणे वाले, दवा खाणे वाले, सर्वांना जायचं आहे दादा. पण जाताना या जन्मात याची देई घडे, देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी. आणि खरं सांग, मानव याची सफलता त्याच्यातच आहे, त्याचं कल्याण त्याच्यात आहे. या दुःखातून या भयातून मुक्त झाला. म्हणून तर मग आमच्या तुकोबा म्हणतात, का रे दादा भवसागर तरता, कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाई आपुल्या, सुखे करावा संसार न संडावी दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील, रामकंठी धरा. विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही. देवाला विसरला का? विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. एक जन्म नाही, जन्म जन्मांतरापर्यंत जन्मायचं पुन्हा मरायचं, जन्मायचं पुन्हा मरायचं याच्या करता. आणि याची दया फक्त माझ्या ज्ञानोबा साधू संतांना आहे दादा. इतरत्र कोणाला नाही. इतरत्र कोणाला नाही म्हणजे त्याचं कारणच हे आहे दादा. आज एकमेकाला दुःखात पाहिल्यावर माणसं हाशी करतात, टाळी वाजवतात. पण साधूचं जीवन नाही दादा. साधू सत्य बोले मुखे, दुखवे आणि काच्या दुःखी, इतरांच्या दुःखाने दुःखी साधू होतो, इतरांच्या सुखाने सुखी साधू होतो, इतरांच्या आनंदात आनंद साधू मानतो. विठ्ठल विठ्ठल या विश्वशांती करता, विश्व कल्याणा करता, सर्वांच्या भल्या करता त्यांच्याकडे उपाय आहे. ये करो ये न करो, ये अच्छा है बुरा है, उचित आहे अनुचित आहे, हा धर्म आहे अधर्म आहे, ही नीती आहे अनिती आहे. कोणाकडे दया आहे दादा एवढी? लागून या पाया विनवितो तुम्हाला, कोणाकडे दया आहे? कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव, कोणाकडे दया आहे? तुम्ही तुमच्या पाया पडतो, भजन करायला सांगतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, कोणाकडे दया आहे? संत तोची जाणा जगी जगी, संत तोची जाणा जगी, तोची जाना जगी, तोची जाना जगी, दया क्षमा जाची आहे, दया क्षमा जाची आहे, लोभ हंता नाही मना, लोभ हंता नाही मना, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, अंगी लोभ हंता नाही मना, हंता नाही मना. संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाची आहे, हो दया क्षमा जाची आहे, दया क्षमा जाची आहे.
संतांनी आपल्या संताची व्याख्या वेगळी वेगळी केली. माझी मुक्ताई विश्वमाऊली ज्ञानोबरायाला समज देत असताना, दादा संत तो आहे का ताटी लावली, गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी, ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. दादा संत त्याला म्हणायचं, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. माझ्या तुकोबराकडे चाल, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे संतपणा याची नाव, जरी होय जीव सकळांचा, सर्वांचा जीवन होऊन ज्याला जगता येते, साधूची संताची व्याख्या आहे. माझे तुकोबराय सर्वांचं जीवन होऊन जगणारे साधू. तुकोबराय म्हणतात, बाबा मेहनत करा रे, मेहनत जर बंद पडली तर तुमचं हे शरीर 50 रोगाचं घर बनून जाईल. मेहनत बंद करायची नाही दादा, मेहनत चालू ठेवायची. बऱ्याच वेळेला कथा कीर्तनाच्या माध्यमातून माणसं थोडी निश्चिंत होतात. निश्चिंत होण्याचं साधन एवढंच एक आहे दादा, कथा कीर्तन टाइमपास म्हणायला, टाइमपास म्हणून ऐकायला लागली माणसं. कथा कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा. कसं जगायचं इथं कळतं, कसं मरायचं इथंच कळतं. दुसरीकडे व्यवस्थाच नाही दादा. जगण्या मरण्याची विद्या दुसरीकडे तुम्हाला प्राप्त होणारच नाहीत. किती भटकलो आपण, कसं जगायचं इथं कीर्तनात येत जावं दादा. आपण टाइमपास म्हणून कथा कीर्तन ऐकायला लागलो, सिस्टमच बिघडून गेलं. तुमचं नाही, आमचं सिस्टम. कथा कीर्तन टाइमपासचं साधन थोडंच आहे दादा. कथा कीर्तन कसं जगायचं इथं शिकायला मिळतं दादा, कसं मरायचं. कारण जगाय मरण्याची विद्या, शिक्षा दीक्षा हे व्यासपीठ माझ्या ज्ञानोबराचं व्यासपीठ, दयाळू अंतकरणाचं व्यासपीठ आहे दादा. याचा आश्रय करायचा दादा, या व्यासपीठाचा आश्रय करा. इतरत्र नाही, कुठं नाही, कुठं नाही. संत तो आहे, जरी होय जीव सकळांचा, सर्वांचा होऊन जीवन होऊन जागणारे साधू. तुकोबराय म्हणतात, बाबा मेहनत करा, मेहनत बंद करू नका, पण अशी मेहनत करा जेणे चुके फेरा गर्भवास. तुम्हाला या भयातून मुक्ती मिळाली पाहिजे. जन्ममरणाचं दुःखच तुमच्या पाठीमागे लागलं, ते संपलं पाहिजे. मग त्याच्याकरता उपाय दुसरा काहीच नाही. राम कंठी धरा. बरं याच्याकडे स्वतंत्र वेळ काढायचा का नाही. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल तुका, जाईल भवश्रम सुख होईल. हो कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. स्वतंत्र वेळ काय काढायचं. मी बोलून गेलो जातीप्रमाणे. सुखी करावा संसार, न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येते. तुमचा संसार करा. संसार करण्याकरता मनाई कोण्याही संतांनी केली नाही दादा. संसार करा, पण संसाराला शेंट आला पाहिजे, सुगंध आला पाहिजे. संसार करण्याकरता मनही नाही दादा. बरीच माणसं पळापळी करायला पाहतात. पळून जातो कुठं. तुझ्या संसाराला शेंट आला पाहिजे, सुगंध आला पाहिजे, असं करणं दादा. भगवान बुद्ध घर सोडून अरण्यामध्ये निघून गेले. भगवान बुद्ध पण पुन्हा असं वाटलं आपल्या घरी जावं आणि घरूनच आपल्या भिक्षेला प्रारंभ करावा. कालांतराने आले, उशिरा आले. ते काही नुसतं नाश्ता करायला नाही आले, पण आले. साधूचं जीवन लहरी असतं. जे घर सोडतात ते लहरीच असतात, सनातनी विचार. भगवान बुद्ध रानात गेले, पण पुन्हा आपल्या घरी आले. आणि घरी आल्यावर दादा मासाहेबांनी ओळखून घेतली, मा यशोधरीने ओळखून घेतली, आपली स्वामी आहे. स्वामी दारात भगवान बुद्ध आल्या आल्या भिक्षा आण देई, भिक्षा वाढण्याकरताच. मा यशोधरा म्हणाले, तुम्हाला भिक्षा वाढणार आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग भिक्षा देते. काय प्रश्न केला मा यशोधरीने? ऐका ना दादा, ऐका ना, ऐका कथा कीर्तन. मा यशोधरा म्हणाली, स्वामी या घरात तुम्हाला काय प्राप्त नव्हतं का, त्याच्या प्राप्तीकरता तुम्हाला घराचा त्याग करावा लागला.
बोलता नाही आलं भगवान बुद्धाला काय बोलतात काय नाही तुमच्या घरामध्ये. अरे प्रपंच लहान असेल मोठा असेल त्याला सेंट आला पाहिजे. आमच्या महापुरुषांच्या उसाच्या पातळाच्या कुट्यांना लोक वंदन करतात आणि आपल्या 5-5, 7-7 मजल्याच्या बिल्डिंगीकडे बळजबरीने चहा प्यायला बोलला तरी कोणी येत नाही. काय कर सेंट नाही. बिना बोलावा साधू घरी आला पाहिजे ते भाग्य आहे. बिना बोलावा बोलवलं तर कोणी येईल. आमचे महापुरुषांच्या कुट्यांना वंदन करतात. नाही ज्यांचा संसार धन्य पुण्यरूप कैचा झाला संसार देवाने भक्त तुझा नाही विचार. पण त्याचं निमित्त माध्यम एकच नामस्मरण. माझ्या तुकोबाराने जिथं तपस्थली आहे भंडारा डोंगर क्षेत्र बनलं भंडारा डोंगर क्षेत्र बनला डोंगर. काय कारण त्याचं कारण अखंड भजनाचा हा परिणाम आहे. आजही अनेक सज्जन भजनाच्या माध्यमातून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो भजन करतोय दादा सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. खरं सांगू परमार्थात आलेल्या माणसाला लाभच लाभ आहे पण त्या दिशेने केला पाहिजे. दादा परमार्थ करणारा सज्जन खरं सांगू त्याच्या हाडाचे दोष जातात त्याच्या रक्ताचे दोष जातात त्याचे अनुवंशिक दोष जातात. आणखी सांगू बोलणं बदलतं चालणं बदलतं पाहणं बदलतं. आणखी सांगू त्याचा प्रत्येक पॉईंट शीतल बनतो शांत बनतो पवित्र बनतो. काय लाभ आहे दादा. सगळं बिरबटलेलं जगत फक्त याच माध्यमातून पवित्र होणार आहे. पवित्रतेचा मार्ग एवढाच आहे. म्हणून मुखाने फक्त बसताना उठताना भगवत चिंतन करायचं. हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. कथा कीर्तन चांगलं ऐकत चला. कथेचे लाभ तुकोबाराय म्हणतात भजन जर केलं तुम्ही नामस्मरण केलं माझ्या प्रभूचा आठवे देव तो करावा उपाव येर तेजी वाव खटपट होई बा जागा वावगा कागा शिनशील. दादा देवाचा आठव कसा राहील. बस काम करीत जा हाक मारीत जा. सर्वांचा संदेश हाच आहे. बस तुकोबाराय म्हणतात रामकंठी धरा लाभ जेने चुके फेरा गर्भवास. पण या गोष्टी सर्वांना कराव्या वाटतात पण भाग्यात पाहिजे बरं. माझी या सत्यवादाचे तप माऊली म्हणतात वाचा केले बहुत कल्प तया फळाची महादीप पातलो प्रभू. अनेक जन्म सत्यवाद करावा लागतो दावा. आणखी सांगू जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नामनाच तसे माझे जे जन्म सरस्र ओळगीजे एक वेळ मुखाशी यावया. बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तिळ तिळ पुण्य साचा पडे तर या बहुता जन्मी दोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. संत समागम माझ्या प्रभू चिंतन आणि हे सर्वांना करावं वाटतं. या दुःखातून भयातून मुक्ती होण्याकरता साधू संतांच्या वचनावर विश्वास करून अनेक प्रत्येकाला वाटतं पण भजन करणं ही काही सोपी साधन आहे दादा. मग तर सर्वांनी आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितलं तरी कोणी भजन करीत नाही दादा. सहज भजन कोण करणार आहे दादा. कोणी महाराजांनी म्हणा विठ्ठल विठ्ठल असं म्हणलं तर काय नाही दादा कोणी नाही. असे बोकले हात बाजून बसतात बिचारे पण विठ्ठल करीत नाही. भजन अशी सोपी साधना नाही इतकी सोपी नाही दादा सर्वांना करण्याकरता. मग ज्याला काही प्रतिबंध येतात प्रत्येकाला हे दुःखातून सर्वांना छुटकारा व्हावा वाटतं. हे दुःख घालवण्याकरता जरी प्रयत्न केला तरी माझ्या प्रभूचं चिंतन येत नाही आणि चिंतनाशिवाय या दुःखातून मुक्ती नाही. मग याला अडसर कोण आहे प्रतिबंध कोण आणतं अभंगाचं दुसरं चरण आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत प्रिया पुत्र नाशिवंत
पुत्र राजे वल्ले राजे प्रिया पुत्र जीवनामध्ये प्रतिबंध आहे. भजन मार्गातले वैरी आहे, काही आतले वैरी आहे, काही लौकिकामधले वैरी आहे, शत्रू आहे. ते शत्रू बार बार जीवाला अडचणीत आणत राहतात. आतले वैरी कोणते आहे? हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मारक जे. आतले वैरी आहे. हे सज्जन काय करतात? मोह माया व्यापी नाही जेने, काम क्रोधली माया रे. मग राम नाम सुताली लागी, सकल तीर्थ ते नातन मारे. वैष्णव जन तो येणे कहिये, पीड पराई जानी रे. वैष्णव जन घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घरी. मोह माया व्यापी नाही जेने, काम क्रोध नि माया रे. राम नाम सुताली लागी, मग सकल तीर्थ तेना तन मारे. त्यांना तनमा सकल तीर्थ मतलब त्याच्या शरीराच्या तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. नामस्मरण करणार इतकं सामान्य नाही बरं. आपण माळकऱ्याला लयच हलका समजतो. आपण लयच हलका समजतो. आला माळकरी गेला माळकरी, गेला माळकरी. लयच हलका, इतका हलका नाही बरं का तो. माझ्या प्रभूचा तो लाडला आहे, लाडला आहे. देवाचं पण जगायला माणसं नकोच म्हणतात. त्याच्या सत्तेमध्ये जगतात, त्याच्या दयेच्या माध्यमातून जगतात, पण देवाचं व्हायलाच नको म्हणतात. माळा घालणं म्हणजे देवाचं होऊन राहणं, वेगळा काहीच अर्थ नाही. भगवान मेरे है मैं भगवान का. त्याला प्रतिबंध येणारी 3 पात्र आहेत दादा. न शिवंताठी प्रिया, दुसरं पात्र पुत्र, आणि तिसरं धन. हे सगळे साधकाच्या जीवनामध्ये आपल्या जगण्याचा सेंट येऊ देत नाही. जे जगण्याची जी मस्ती आहे, जी खुमारी आहे, जो सेंट यायला पाहिजे. पैशाने येत नाही बरं का. पैशाने तर दुर्गंध येऊ शकते एखाद्या वेळेला. पैसा दुर्गंध येऊ शकते. तसं नसतं. तर धनदारा पुत्र सर्व मिथ्या हे जाणून शरणारी सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गादी. सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गादी. अनेक लोकांची धारणा आहे, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे, धन आहे, संपत्ती आहे, तो माणूस शोभतो, त्याचा संसार शोभतो. नाही रे दादा. गरीब शेतमजूर दादा रोज मेहनत करतो, कष्ट करतो, आणि कष्टाने मेहनतीने जी भाकरी खाते, मेहनत की रोटी मिठी होती, फार गोड लागते. मेहनत करीत चला दादा. हो, ती मेहनत वाया नाही गेली पाहिजे. मेहनत अशी करा जन्म मनाचं दुःख मिटलं पाहिजे. पण हे दुःख घालवण्याकरता जे पात्र आहे, ते अडसर आहे, जे प्रतिबंध आहे. पहिलं प्रतिबंध आहे प्रिया. प्रिया तीर्थयात्रा करू देत नाही, भजन करू देत नाही. अहो, हे तुकोवराला प्रतिबंध आले होते.
तुकोबराय मासाहेब जिजाई म्हणायच्या, उठी ते ते कुठी ते टाळ अवघा. अहो महाराजाच्या मासाहेब जिजामाईची अवस्था आहे, तर आपल्या बायांची कुठं काय कथा आहे दादा. हाडाड शिडशिडमध्ये काम चाललंय बरोबर. उलट प्रिया प्रिया तर अशी पाहिजे दादा, भाग्याने प्राप्त होते. प्रिया भाग्याने, संतती सुद्धा भाग्याने. नाही तर काही संतती वैर काढायला बी येतात बरं का दादा, वैर काढायला येतात काही संतती. संतती भाग्याने, ऐश्वर्य प्राप्ती करताय भाग्यच पाहिजे. मनासारखी पत्नी मिळणे भाग्य पाहिजे. नाही तो कुवर आहे खरं सांग, माझे गोस्वामी तुळजादास महाराज अशी पत्नी पाहिजे. गोस्वामी तुळजादास महाराज लग्न झाल्याबरोबर जरा मोह होता पत्नीबद्दलचा. पत्नीच्या मोहाने इतका थोडा वियोग सहन करीत नव्हते आमचे गोस्वामी. पत्नीचा थोडा वियोग सहन. पत्नी माहेराला आली, या बाबांनी घरी चौकशी केली, घरी पत्नीचा पत्ता नाही. मग पत्नीच्या शोधा करता निघाले, आले माहेर. पण दादा आले, एका यमुनामाई पार करायची. राजापूर गाव आहे, महाराजांचं गाव राजापूर आहे. राजापूर ते उत्तर प्रदेशामध्ये यमुनामाईच्या काठावरचं राजापूर, चित्रकूटाच्या जवळ 80 किलोमीटर दादा. आणि आपल्या पत्नीला भेटायला जायचं दादा. यमुनामाई पार करत एका मड्यावरून प्रवास केला त्या तटाला जायला. बरं ती पत्नी रत्नावली, रत्नावली दुसऱ्या मजल्यावर होती. दुसऱ्या मजल्यावर सापाच्या साह्याने वर गेली. तिथे गेल्यावर सगळं कथन रत्नावलीला कळालं का आपले पतिदेव माझ्या करता. मग पतीला सल्ला काय दिला, मालक स्वामी अहो हाडा मासाच्या देहा करता एवढा त्रास घेतला, उद्या या जगाच्या मालकाच्या प्रसन्नतेकरता एवढा त्रास घेतला तर देव भेटला असता तुम्हाला. देव किती प्रतिकूलतेमध्ये तुम्ही माझ्यापर्यंत आलेत. अशी पत्नी पाहिजे. आपल्या पतीला धर्म मार्गावर आणणारी, तिला धर्मपत्नी म्हणतात. विठाला विठाला भरकटलेला पती आहे. धर्म देव धर्म त्याला काही माहित नाही. देव धर्म सांदी पडली सकळ, विषय गोंधळ गाच. असा पती जरी असला पण त्याला धर्म मार्गावर आणणारी पत्नी, तिला धर्मपत्नी म्हणायचं. नाहीतर ती नाशिवंत अटी आहे, प्रतिबंध आहे. नाशिवंत अटी प्रिया. दुसरं पात्र कोणतं सांगितलं मी, पुत्र. पुत्र नाशिवंत जाती, संतती चांगलीच पाहिजे होता. अहो ते एका बाबाला महाभारतामध्ये पाहत, एका बाबाला 100 पोरं, पण एकही काही कामाचं नाही हो. एकाला कधी भजन आवडलं नाही, एकाला काही आवडलं नाही, फक्त दुसऱ्याचं धन हिसकवायचं बस. 100 100 पोरं फक्त हिसका हिसकीच, हिसका हिसकी, हिसका. आणि हिसका हिसकीचा परिणाम काय झाला दादा, काय झाला, काय झाला त्या धृतराष्ट्राला समजून सांगितलं. म्हणून आमचे श्रद्धे राऊत बाबा या म्हाताऱ्याला ह्याला म्हणतात, ह्याला माऊली म्हणतात ह्याला. अहो ऐकत हा की अवतारा, तो या बोला निवांतची म्हातारा, म्हैसा नुठी की पुरा तैसा उगाची आशे. हा म्हातारा पोरांच्या मोहन इतका बिघडला होता, इतका बिघडला होता. गीताशास्त्रामध्ये सुरुवातीला विचारलं संजयाला, कारण संजय व्यासांच्या कृपेने, संजय कुरुक्षेत्रावर काय चालू आहे हे सांगण्याकरता, धृतराष्ट्राला सांगण्याकरता संजयाचं नियोजन होतं. संजय सांगायचा. आणि त्यावेळेला धृतराष्ट्र विचारतो, का रे दादा संजया, माझी आणि पंडूचे पोरं युद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहे, ते काय करतात. इथं हा म्हातारा बोलला. मध्ये जे थांबला हेलगटासारखा, हेलगट म्हणजे पुराच्या पाण्यामध्ये हेलं बसावं, त्याच्यावरून किती पाणी जातं, साईडने किती चालू आहे हे जसं ज्याला कळत नाही, म्हणून माऊली त्याला काय म्हणतात, हेलगट. हेलगट म्हैसा नुठी की पुरा तैसा उगाची असे, तसा म्हातारा. मग इथं बोलला नाही म्हातारा. आणि शेवटी विचारतो, का रे संजय विजय कोणाचा होईल. इतका बिघडला म्हातारा. माझी आणि पंडूचे पोरं युद्धाच्या निमित्ताने एकत्र आले, ते काय करतात. आणि शेवटी विचारलं,
विजय कोणाचा होईल. आणि त्यावेळेला म्हणतो संजयने कानाला हात लावून घेतला. यया बोला संजयो म्हणे येर येरा ते मी नेने फक्त आयुष्य ते तर जिने पुढे केला. संजय म्हणतो विजय कोणाचा होईल मला काय सांगता येणार नाही. पण मग सांग ना बाबा. मग खरं सांग. जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे आणि जिथं धर्म आहे तिथं जय आहे. धर्माने प्रवास करा, सत्याची जोपासना करा. सत्य आहे तिथं देव आहे, भगवान आहे. जिथं सत्य आहे. कारण धर्म नको ही सत्य समाना अगम निगमस पुराण बखाना. सत्यासारखा धर्म नाही. आणि जिथं धर्म सत्य आहे तिथं धर्म आहे आणि जिथं धर्म आहे तिथं देव आहे आणि जिथं देव आहे तिथं जय आहे. जया बोला संजय हो म्हणे. मग तिथलं त्या वय पांढ शंभू त्यात अंबिका संत त्यात विवेका असणे की जी त्या अशा वय आहे. आणि जिथं देव आहे तिकडं जय आहे. विठ्ठला विठ्ठला पोराबद्दल सांगायचं आहे. दुर्योधनाला किती समजावून सांग और जगाचा मालिक समजायला गेला. दुर्योधना दे रे प्रत्येक भावाला एक एक गाव देऊन दे ना. देऊन दे. तुला मोठं तुला काही सगळं ठेव तुलाच. पण या पाचही भावांना 5 गावं दे रे. पण एकदा नीती बिघडली का माणसाची 5 गावं तर नाही. तुम्हाला माहित आहे काय बोललात. सुईच्या टोकावर मावणारी जमीन सध्या म्हणजे काहीच द्यायचं नाही. काही द्यायचं. परिणाम काय झाला. काय झाला. या म्हाताऱ्याच्या पदरात काही पडलं नाही. आणि याच्या पदरात काय पडलं जा. म्हाताऱ्याच्या पदरात तर नाही पडलं. पण म्हाताऱ्याच्या पदरात काय पडलं. 100 पोरं वाट विल्हेवाट लावून दिली. 100 पोरं. 100 पोरांचा बाप. ऐका ना दादा. 100 पोरांचा बाप शेवट कसा झाला. धृतराष्ट्राचा शेवट चुकीचा झाला आणि दुर्योधनाचा काही चांगला झाला का. दुर्योधनाने ऐकलं नाही ना दादा. दुर्योधन नाही ऐकलं. मग परिणाम काय झाला. दुर्योधनाच्या पदरात काहीच नाही दादा. शेवटच्या वेळेला दादा महाभारत युद्ध संपलं ना दादा. त्यावेळेला घुटण्या इतक्या रक्तातून या पांडवांना बाहेर पडावं लागलं. चुकीच्या कर्माचं फळ कधी चांगलं मिळत नाही. आणि हे सगळा खेळ झाला तो पोराच्या नादाला लागून. विठ्ठला 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 पुत्र स्नेह मोहितू. पुत्राचा मोहित का भयाल म्हणून परमार्थ करीत चला दादा. परमार्थातला माणूस जसा म्हातारा होतो ना दादा तसा सतेज बनतो, उत्साही बनतो, पवित्र बनतो. संसारातली माणसं जसे म्हातारे होतात तसे विचाराने बी वाया जातात दादा. आणि दादा रोज म्हातारा होतो. संसारातला माणूस रोज म्हातारा रोज म्हातारा रोज म्हातारा. आणि परमार्थातला रोज तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आनंद तिथीचा मुखिया शिवाच्या. आनंद तिथीचा मुखिया शिवाच्या. होती तरणे रे. आंधळ्याची डोळी आंधळ्याची पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. सुख देईल विसावरे. हे नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या सुख देईल विसावरे. नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या सुख देईल विसावरे. संतती पुत्राचा मोह इतका त्रासदायक ठरला जाता या म्हाताऱ्याला धृतराष्ट्राला. परमार्थातली माणसं सतेज बनतात. मला सांग. आंधळ्याशी डोळी पांगळ्याशी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. एवढा फरक आहे परमार्थाचा. आणि हा म्हातारा काहीच नाही लाभ काहीच नाही झाला हो या म्हाताऱ्याला. पोरचं ऐकून सगळा पोरगा गेला. 100 पोरं गेले. 100 पोरं. आणि दादा युद्ध संपल्यावर या म्हाताऱ्याला जेवण न्यायला भीमदादाचं नियोजन केलं. भीमदादा जेवण घेऊन तर जायचा. डबा तर घेऊन जायचा. पहिल्याच घासायला सांगायचं तुझं पोरगा असं मारलं बरं का. काय म्हातारं जेवण हो
काय त्याला स्मरण करून द्या, तुझं पोरग असं मारलं बरं का, पहिल्याच घासाला काय जेवण म्हातार. आणि शेवट कसा झाला, सगळ्या बाजूनी आग भडकली, अग्नी भडकला आणि हा म्हातारा आंधळा इकडे तिकडे जीव लपवतो. दादा इकडे म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, परमार्थ क्षेत्रामध्ये संतती आज्ञाधारक असली पाहिजे. पुत्राचा मोह सुद्धा भयानक आहे, कुठलाच मोह चांगला. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, प्रिया पुत्र आणि धन तर नाशिवंतसाठी आहे. दादा जगण्याचा शिंट वाढू देत नाही. अरे नाही तर माझ्या प्रभूला धन दौलत काय नको. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा रविला. माझ्या प्रभूला संपत्ती नको आहे दादा. विदुर काका दादा तपश्चर्या करता निघून गेले आणि भगवान परमात्मा त्यांच्याकडे जातात. दुर्योधन की मेवा त्याची सास विदुर घर खाय. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, प्रिया पुत्र धन नाशिवंत अटी आहे आणि त्यांच्या नादाला लागून जे बीजारोपण होईल ते बीजारोपणही नाशवंतच आहे. बीजतैशी फळे येतील शेवटी, लाभ आणि तुटी ज्याची तया. म्हणून नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ. ज्याचं बीज ज्याचा आधी दुःखाचा आहे, ज्याचा मध्य बी दुःखाचा आहे आणि ज्याचा शेवट दुःखाचा आहे. असं म्हणून पेरणीकडे लक्ष दिलं पाहिजे. बघ वर्तमानामध्ये बीजारोपण काय होतं, पेरणी कशी होते याच्याकडे लोक कोणाचं लक्ष नाही. पेरणी चालू आहे फक्त, बस पेरते राहू पेरते राहू पेरते राहू. तो एक पक्षी राहतो ना, तो काय म्हणतो, पेरते व्हा पेरते व्हा. तसं आपण पेरणी चालू आहे, पेरणी चालू आहे. मग दाट पातळकडे कोणाचं लक्ष नाही, काय पेरतं त्याच्याकडे लक्ष नाही, फक्त पेरण्या चालू आहे. पण पेरणी अशी करा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ बीजानी फळ हरीचे नाम, बीजानी फळ हरीचे नाम. सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ पुण्य सकळ धर्म. सकळ गुणाचे वर्मा, सकळ धर्माचे वर्मा. निवारी श्रम सकळ निवारी श्रम सकळ निवारी सकळ निवारी श्रम सकळ. यांच्या नादाला लागून, या तिन्ही पात्राच्या नादाला लागून पेरणी चुकू देऊ नका. कारण सर्वस्वाचं सार बीजानी फळारीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ काळाचे वर्म, निवारी श्रम सकळ. हे सगळं बीजारोपण चुकलं नाही पाहिजे. कारण जसं बीजारोपण केलं, बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. महाराज वर्तमानामध्ये कुठली पेरणी करायची, अभंग तर 3रं चरण आहे. नाव दृढ करा, नाव दृढ करा सहस्रनामाची. नाव दृढ करा, नाव दृढ करा सहस्रनामाची. हो नाव धड करा, नाव धड सहस्रनामाची. नाव धड करा, नाव धड करा सहस्रनामाची. नामाची. नाव दृढ करा, नाव दृढ करा सहस्रनामाची.
सगळी मंडळी आमच्या तिकडे येते बघ, ते नांदगाव तालुक्यामध्ये येते. हां ते जशी वीरभद्रवाडी तशी एक तांबेवाडी आहे तिथे, तांबेवाडी. त्या तांबेवाडीला सगळे सज्जन आमचे दादा हे सर्व मंडळी इथे दरवर्षी सप्ताहाला. वर्तमानामध्ये काय करायचं दादा, तो म्हणतात नाव धड करा सहस्त्रनामाची. नावाची या सहस्त्रवरी नावा या अवतारी सजून या संसारी तारू झालो. ही नौका धड करायची. आणि ही नौका धड करण्याकरता प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक परिवारामध्ये एक तरी हबप पाहिजे, एक तरी हबप. आणि ज्या कुळामध्ये एकही हबप नाही त्याचा केवढा तापा असला तरी डबून जाईल, केवढा तापा राहू दे, केवढा ताप. कारण माझी तुकोबर माझ्या पदार्थ मी कधीच बोलत नाही, काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. कारण तुकोबर म्हणतात जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा. ज्या कुळामध्ये एक तरी आहे. आणि दादा हरीचा दास पाहिजे. जन्मावर तुम्ही कोणाचे होऊन जागा दादा, आत्या भाऊ सक्का चुलत मामे भाऊ कोणताही भावाचे होऊन जागा, पण जाताना भगवान मेरे है मैं भगवान का, जाताना देवाचे होऊन जा दादा. तुमच्या पाया पडून सांगतो काय दादा बोलता बोलताय. आणि हे सगळं काही मी कशा करता सांगतात. माणसं काय झालं दादा, कथा कीर्तनामध्ये माणसं नुसते हसायला लागले, संसारात नुसते रडायलाच लागले. सिस्टमच बिघडून गेली. मी सिस्टम म्हणतो, तुम्ही काय घाबरायचं नाही बरं, आमचं बिघडल्यामुळं सांगतो मी. नाही तुम्हाला असं बाबा सिस्टम काय करू राहील. सिस्टम आमचं सिस्टम बिघडलं झालं. कारण कथा कीर्तनामध्ये नुसतेच हसायला लागली माणसं. कथा कीर्तनामध्ये देवा करता दोन हसू तर गाळा एखाद्या दिवशी. नुसतं हसण्याकरता तुमच्या घरात काय कमी उपाय आहे, कमी साधनं आहे घरामध्ये. हसण्यामध्ये वेळ चालला ना कथा कीर्तनाचं हसायचं, नुसतं हसा दादा हसा, पण नुसतं हसण्यावारी कीर्तन घालायचं. बऱ्याच वेळेला तर हसवणारा कीर्तनकार नाही आला तर मग पडलं म्हणतात. कसं पडतं कसं उठत मला अजून कळालं. विठाला 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 विठाला. कीर्तन पडतही नाही, कीर्तन उठतही नाही, आपल्याच उठा भाषा थांबत नाही. कीर्तनात नुसते हसू नका आणि संसारात नुसते रडत बसू नका दादा. संसारात जर रडत राहिले मरणाची वाट पाहावी लागेल. आणि तो संसार हसत हसत जर केला तर कधी जिंदगी संपून जाईल तर पता लागणार नाही दादा. हसते रहो, मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, गीत गाते रहो. हसत हसत संसार करण्याला माणसाला जगण्याचा बोज वाटत नाही बरं का दादा. जगण्याचा बोज त्याला वाटतो की तो सतत संसारात रडत राहतो. तो म्हणतो अजून का बरं आहे, तू थांब, तू रडत रडत जगला, अजून का बरं आहे, अजून का बरं आहे. मरणाची वाट पाहायला तू कोण म्हणतात एक तरी हरीचा दास कुळामध्ये पाहिजे. कारण आपला ताफा सुरक्षित राहायला पाहिजे, आपला परिवार सुरक्षित राहायला पाहिजे, आपली कुलदेवता आपली स्वर्गातले पितरांनी आपला आशीर्वाद दिला पाहिजे. आमच्या कुळामध्ये एक पुण्यात्मा अवतारात झाला. हो तुम्ही पहा माझ्या प्रभुरायाचे रघुवंशी जेवढे काही राजे होऊन गेले झाले, काय ते खानदानी राजे होऊन गेले. राजा हरिश्चंद्र, शिबी सगळे रघुवंशी राजांकडे पाहतात. काय खानदान आहे प्रत्येक कुळामध्ये. एक संसार सुख देत नाही दादा, हे सर्वांना माहीत आहे. ते दुःखालयच आहे. पण एक हरीचा दास एक जर त्या कुळात असला ना सर्व परिवाराचा सांभाळ करतो, त्याला सुरक्षित ठेवतो. पाहणं एवढी मोठी लंका, रावणाचं एवढं मोठं ऐश्वर, पण एका बाबामुळे सुरक्षित राहिलं बरं, बंधू बिभीषणामुळे सुरक्षित. नाहीतर रावणाचा ताप आहे बोडायलाच वाजवत. पण याची शरणागती, प्रभूची शरणागती केली अरे. नाहीतर नाव धड करा सहस्त्र, ज्या नौकेद्वारा तुम्हाला बहुसारून तरुण जायचे आहे. कारण नाहीतर आतापर्यंत संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे नुल्लंगिता पार, बहुत वावले दूर न लगे तीर बैल थडी. अनेकांनी प्रयत्न केला.
बुडाले त्याचा मुळ ना मार. बरं एवढं सांगू, आणखी सांगू. काही जण देव पाहायला गेले पण त्यांनी मोबाईलच केला नाही आमचा प्रवास किती झाला म्हणून. काय नाही. मेली ती शहाणी करिता सायास नाही सुकलेश तुका म्हणे. परमार्थात शहाणे दीड शहाणे माणसं नाही चालत बरं का. परमार्थात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासे अभिमानी. संसारात चालतात ते शहाणे दीड शहाणे पावणे दोन शहाणे संसारात चालतील. कारण संसारात चतुर माणसं पाहिजे. कोणाच्या डोक्यात काय घालायचं, कोणाच्या खिशात, कोणाच्या खिशात कसे काढायचे, हे शहाणे दीड शहाणे तिकडे चालतात. परमार्थात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासे. नाथ बाबांनी सरळ सांगितलं हरीची प्राप्ती भोळ्या भाविकाला आहे. अभिमानी अशी गर्भवास. म्हणून दादा कथा कीर्तनाला जायचं ना दादा, दोन प्रकारचे पायथन पायात ठेवू नका. तुमच्या पायापुढून सांग कोणते पायथन आहे पाय. तुम्ही म्हणा आम्ही पायातच काय आणलं नाही. आणले हे संरक्षणाकरता, शारीरिक संरक्षणाकरता जे दोन पायथन पायामध्ये, कोणाच्या पायात चप्पल असते, कोणाच्या पायात जुते असतात, जोडी असतात. दादा हे तुमच्या शारीरिक संरक्षणाकरता. पण आणखी ऐकांदार खऱ्या अर्थाने आत्मकल्याणाकरता हे दोन प्रकारचे पायथन बरोबर ठेवायचे नाही. म्हणजे कोणते, एक दंभाचं आणि दुसरं अहंकाराचं. हे दोन पायथन सपाटा करा दादा जीवनामध्ये. संसाराला शेंट येईल, तुमच्या जगण्याला शेंट येईल. फक्त दांभिक माणसं सोबतच नाही. ते गहन प्रयत्न करतात, छात्र काढतात, हे कर ते कर ते कर. नाही, दंभाचं आणि अहंकाराचं पायथन पायात ठेवू नका दादा. सरळ मनाने जगा. आणि आपल्या जीवनामध्ये आत्मकल्याणाकरता काय करायचं आहे दादा. सांगड बांधा रे भक्तीची. सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची. सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची. नारायण नामाची सांगड बांधा. हा ताफा मजबूत करायचा. ज्या नौकेद्वारे या भवसावरून तरुण जायचं ती नौका पवित्र करा, मजबूत करा. आणि तीच नौका मजबूत झाली तुमचा परिवार नाही दादा. त्या अंबरीश राजाने आपलं स्वतःचं गावच वैकुंठाला घेऊन गेला दादा. आणखी सांगू. धन्यवंशी जन्मला भगीरथ आणून गंगा पूर्वज केले मुक्त. पूर्वजांच्या मुक्ती करता अंशमानाने प्रयत्न केला भगीरथीला आणायचा. राजा दिलीपाने प्रयत्न केला भगीरथीला आणायचा. पण दोघांना यश नाही आलं, भगीरथाला यश आलं. आणि कशा करता एवढा खटाटोप केला. भगीरथी गंगा आणायचं कारण एकच, आपल्या पितरांची मुक्ती करता केलं पाहिजे. म्हणून अशी ही जी कार्यक्रम आहे दादा, ही केली पाहिजे दादा, केली पाहिजे. बऱ्याच वेळेला काही त्रिदिवसीय उत्सव करतात आणि त्याला दसक्रिया म्हणतात. काही पंचक्रिया करतात. इकडे नाही, तुमच्या आमच्या कसमादे पट्ट्यात आहे. तिकडे कसमादे पट्टा कळतं का तुम्हाला. कळवण साठाणा मालेगाव असा कसमादे देवळा. कसमादे म्हणजे कळवण साठाणा देवळान मालेगाव असा तो पट्टा आहे ना. तिला 3 दिवसात पंचक्रिया विधी करतात. पंचक्रिया विधी आणि त्याला दावच म्हणतात. तसं करायचं नाही. असे सगळे विधिवत कार्यक्रम करा. हा नेहमी आणि पितरांच्या उद्देश त्यांच्या उद्धाराकरता आपलं मासाहेब दादा आईच्या उद्धाराकरता, तिच्या कल्याणाकरता, तिला गती प्राप्त होण्याकरता आज शेवटचा मुक्काम आहे. शेवटच्या मुक्कामाला जेवढं जमल तेवढं चांगलं द्यायचं. जमल तेवढं चांगलं. हे नामस्मरण आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, जे काही दान करता येईल आजच्या दिवशी करायचं. त्याचं सिद्ध प्रसारण इथून या वीरभद्रीवाडीवरून या परिवाराच्या माध्यमातून ते प्राप्त होणार आहे. नाव दड करा सहस्त्रनामाची, जे भव सिंधूचे थडी पाय. आणि ती नाव दड करण्याकरता काय केलं, अखंड काय करावं लागेल. वाणीने मुखाने अखंड रामनामाचा जप करून हे रामनामाचे बाण काळाच्या तोंडावर मारायचे. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे काळा हाल तोंडावरी, तुका म्हणे काळा हाल तोंडावरी,
ज्याचा शिन रे फळ देती तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे राम बाणे राम नामाचे भाते सतत मुखातून राम नामाचा धुनी दादा त्याच्यावर काळाची सत्ता ते नाही घटिका वैकुंठ नायका आठविता भगवत चिंतन जिथं चालू आहे दादा तिथं काळाचं काही चालत सदा काळ गणना करी आयुष्याची कथेचे काळीची आज्ञा नाही भगवत चिंतन जिथं चालू आहे जिथं भगवत चिंतन चालू अहो एवढं कशाला रावणाचं एवढं मोठं ऐश्वर फक्त भजन नव्हतं माझे दादा हनुमंतराय संध्याकाळच्या वेळेला गेले लंकेमध्ये प्रवेश केला लंकिनीने अडवलं सगळे खाणारेच भेटले रस्त्याने सगळे सुरसा खाऊ का तुला लंकिनी खाऊ का तुला सगळे भेटले खाणारेच भेटले पण दादा त्यांनी रावणाने असं नगर वसवलं होतं लंका अशी वसवली होती बाहेरून दिसायची मंदिराच्या आकाराची हनुमंतराने पाहिली हे या मंदिरात माझी सीतामाई असेल या मंदिरात माझी सीतामाई कारण ते बाहेरून मंदिराच्या आकाराचे घरं होते सगळे मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देखे जहत आघनित जोड हनुमंतराला वाटलं या मंदिरात माझी सीतामाई असेल कारण सगळे मंदिराच्या आकाराचे घरं होते बाहेरून दिसायचे आणि आत गेलं का सगळा ब्लॅकमेल चालू कोणी उठाभाषा काढितं कोणी मांड्या ठोकीतं कोणी दंड थोपटीतं कोणी घोरतं कोणी दारू पितं हनुमंतरायांनी पाहिलं सगळ्या पुऱ्या लंकेमध्ये एकही भजन करणार एकही भजनी मिळणार एकही भजन्या नाही आमच्या तिकडे काही भागामध्ये भजन्या म्हणतात भजन्या अरे इतका उपेक्षा वृत्तीनं बोलू नको हा खरा माज आहे बरं का दादा माज कुठला तरी माझाने माणसं अशी उन्मत्त बनतात भजना नाही इतका मामूली नाहीच रे फक्त लंकेमध्ये भजन नव्हतं भजन हनुमंताला असं वाटलं भजन नाही ना तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायची आणि मग दादा हनुमंतरायांनी उलटी पलटी लंका सब यारी खुदी परा मन सिंधू माझारी
लगेच उडी घातली, सगळी उलटी पालटी शेपटी फिरवली, सगळी लंका जाळून टाकली. का बरं जाळली? सीतामाईने बी लंका जाळायला सांगितलं नाही, रामरायाने बी सांगितलं नाही, संत साधू बी काय कोणाचं घर जाळायला रिकामी नाही. ते तर एखाद्याचा स्लॅब आडला असेल, 10,000 रुपये घे बो, पण तुझा स्लॅब टाकून घे. दादा हनुमंतराय एवढी अडचणीत का लंका का जाळली? फक्त भजन नाही, भजन बाता बरा रे राम बाने, भजन नाही. आणि एक भजन्या भेटला फक्त, ते म्हणजे दादा आमचे बंधू बिभीषण. राम राम ती सुमिरन किना, हृदय हर्षे कपी सज्जन चिन्ह. अरे कोणीतरी सज्जनाचं घर आहे, आनंद वाटला. हृदय हर्षे कपी सज्जन चिन्ह. हनुमंतराला वाटलं अरे कोणीतरी सज्जनाचं घर आहे. कर दादा कि तुम्हार दासन म कोई, मोरे हृदय प्रीत्याती भई, कि तुम राम दीना अनुरागी, आयो मोई करण बडबागी. अरे मला तू माझं भाग्य उदयाला आलं, तू तर मला हबपच दिसतो. अरे हबपच आहे ना, मग हबपच आहे की तुम राम दीना अनुरागी. आणि असे दादा हनुमंतराय. आता दादांनी मला सूचना दिली, आमच्या गावात दादा हनुमंतरायचं मंदिर चालू आहे, मंदिराकरता सर्वांनी. कारण माझे दादा हनुमंतराय आपला ग्रामदेवतेचा रक्षक आहे, पाटील आहे, पाटील दादा आहे, दादा. आमचे तलगाजर मुरारी बापूचं गाव आहे, तलगाजरला. आपले महाराष्ट्रीयन काही लोक गेले, हां, आणि ते हनुमंतरायचं मंदिर मोठं मंदिर आहे, ते बापूच्या निवासाजवळ मोठं मंदिर आहे. करे दादा तुमच्या गावात कोणी दादा अभिदा आहे का? आमच्या इथं खाली हनुमंतराय भी दादा है, और कोई दादा नाही. हनुमंतराय दादा. का दादा? मी का म्हणतो दादा? दादा हनुमंतरायला रामजीचा आशीर्वाद होताच होता, पण सीतामाईला भेटायला गेले तेव्हा सीतामाईने आशीर्वाद दिला. दादा आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? ऐका ना, कि तुम राम दीना अनुरागी, आयो मोई करण बडबागी. हा बंधू विभीषणाजवळचं हे बोलणं आहे. आणि दादा सीतामाई विठाला 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 सीतामाईने काय आशीर्वाद दिला? सीतामाई म्हणते, हे दादा हनुमंत, हे दादा तू युगायुगापर्यंत जाऊ तर असं वर दीन जानकी माता. कसा वर दिला? जानकी सीतामाई म्हणते, दादा हनुमंता, अरे दादा तू राम करऊ बहुत रघुनायक छो, युगायुगापर्यंत तू रघुनाथाची सेवा कर. सीतामाईने आशीर्वाद दिला. असं बरं दिन जानकी माता दिला. म्हणून हनुमंतराय अशी देवता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गावातलं मंदिर हे गावाचं न्यायालय असतं. तुम्हाला कुठं न्याय मिळाला नाही दादा, मंदिरात जाऊन रडत बसा, तुम्हाला न्याय मिळेल. तुम्ही म्हणाल आम्ही संभाजीनगराला जाऊन न्याय मागायला, तिथं निकाल येईल. निकाल वेगळा, न्याय वेगळा. न्याय फक्त देवाकडे मिळतो आणि निकाल कोर्टात मिळतो. म्हणून असा कोर्ट तुमच्या गावामध्ये मंदिर चालू आहे हनुमंतरायचं. आणि हनुमंतरायच्या मंदिराला सर्वांनी आपल्या जसं जमेल तसं मदत करा दादा, मदत करा. अरे दादा बरोबर काय दादा हनुमंतराय येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे दादा हनुमंतराय देवता काय देवता आहे. येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ शकतो दादा? हीच मंदिराच्या माध्यमातून, सदाचरणाच्या माध्यमातून आपण जे त्यांना संस्कार देऊ, या संस्काराने ती लेकरं मोठी होतील. पैशाच्या धनाच्या संग्रहाने कोणीच मोठं झालं नाही आतापर्यंत. अनेकांनी साठवणे धन लावी पोराशी भांडण, बरोबर आहे का नाही? ते काय करू नका. जसं जमल तसं पद्धतीने ते मंदिर पूर्ण करून घ्या. आज या निमित्ताने तुका म्हणे काळा अना तोंडावरी, बाता भरा हरी रामबाणे, ना शिवंताटी प्रिया पुत्रधन, बिजजाचा शीनतेची फळ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कुमार हरी जय हरी जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई हरी जय ऐशी जोडी करा रामकंठीधरा जले चुके फेरा गर्व असना शिवंताटी प्रिया पुत्रधर विजयाचा शिनतेची फुल तुका म्हणे काळा ना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणे संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या पवित्र तपस्थलीवर हा मुखिंद फिरणं परिवार दादा मा वत्सल आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षादाच्या निमित्ताने आलेले तुम्ही सर्व सज्जन मायबाप कोणी स्नेहाच्या प्रेमाच्या कोणी नात्याच्या संबंधातून आलेल्या सर्व ईश्वर भक्तांना मी बार बार वंदन करतो माझ्या गुरुजनांना वंदन करतो भक्तिमय मातांना वंदन करतो आणि दादा सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करतो पण एक आहे मातेच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता विधिवत शास्त्राच्या विधिवत एक कर्म केलं पाहिजे ते कर्म शास्त्राच्या विधिवतही आहे मासाहेबाच्या उपकाराची उतराई बी देणं आहे त्यानिमित्ताने त्यांची उतराई बी दिली जाते आणि शास्त्रविधिवत हे कर्म केलं पाहिजे आणि म्हणून ही झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करतो पुनश्च एक वेळेला सर्व ईश्वर भक्तांसह माझे हार्मोनियमवाले बाबाजी मृदुंगाचार्य दादा गायक वृंद सर्व माझ्या गुरुजनांना वंदन करतो भक्तिमय मातांना तुम्हाला सर्व सज्जन मायबापांना आणि हा परिवार आईच्या उद्देशाने ही तिघं भावंड अतिशय प्रेमाने हा उत्सव साजरा केला त्यांनाही वंदन करतो त्या परिवाराला वंदन मातेच्या स्मृतींना वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काही बोलो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सर्गे लाडे कोडे माझा क्षमा करावी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय